भोंदूबाबा अशोक खरात याची गेल्या 5 दिवसापासून SITकडून कसून चौकशी सुरू आहे आणि त्यामध्येच त्याच्या जे आहे ते धक्कादायक जे आहे गोष्टी काहीशा समोर येत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून त्या आर्थिक संबंधाची जी आहे ती SITकडून देखील चौकशी करण्यात येत आहे। मात्र पाथर्डी शिवारामध्ये असलेल्या जमिनींची भोंदूबाबा अशोक खरात यांनी बळकावल्याचा आरोप जो आहे तो अनेकांकडून करण्यात येत आहे। मात्र या सर्व संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी जाधव आहेत। काय सांगाल आपण? थेट अशोक खरात यांच्यावर आरोप केला आहे की त्या ठिकाणी अनेकांच्या जमिनी बळकावल्या आहेत। आपल्या देखील भावाचा जो आहे तो घातपात नसून जो अपघात नसून त्याने घातपात केला आहे। काय नेमकं सर? जुलैमध्ये 2022ला कॅप्टन खरात यांनी ही जागेची खरेदी मारली। भावाच्या लक्षात आल्याच्यानंतर भावाने त्यांना विचारणा केली। मग भावाला त्यांनी कुठली दाद नाही दिली। मग भावाने केलं का शेवट आपल्याला न्यायदेवतेकडे न्याय मागावं लागेल। भावाने कोर्टात केस दाखल केली। केस दाखल केल्याच्यानंतर 2-3 तारखा पण पडल्या। पण 19 डिसेंबर 2022ला ह्या जागेची स्टे ऑर्डर मिळणार होती। स्टे ऑर्डर मिळाली असती म्हणजे त्यांनी त्या जागेवर जायचं नाही आणि आम्ही पण जायचं नाही, त्याच्यामुळे ती स्टे ऑर्डर मिळणार होती। परंतु यांनी 17 डिसेंबर 2022लाच भावाचा गेम केला आणि भावाचा ॲक्सिडेंट घडवून आणला आणि अपघात दाखवला। पण तो अपघात नसून घातपात होता याची आम्हाला पूर्ण खात्री झाली। कारण अपघात झाल्याच्या नंतर ह्या ड्रायव्हरनं जागेवर जामीन मिळतो असं माझ्या वकिलांनी मला सांगितलं। जर तो अटकपूर्व जामीन करतो कसा, म्हणजे अटकपूर्व जामीन करतो म्हणजे तो घाबरलेला आहे, मग त्यांनी काहीतरी गैरकृत्य केलेलं आहे। ते गैरकृत्य केल्यामुळं त्याला हे पापाचा घडा भरला आहे त्याचा। कारण ह्या अशोक खरात जो आहे, कॅप्टन अशोक खरात, याच्याक मालमत्ता एवढी आहे, बेहिशोबी मालमत्ता, का त्याचा तुम्ही विचारही करणार नाही। 5,000 कोटीच्या पुढं याची मालमत्ता आहे। याची चौकशी झाली पाहिजे, याच्याक आली कुठून ही मालमत्ता आणि ही मालमत्ता कुठून येऊ, परंतु आम्हाला न्याय मिळावा अशी आमची विनंती आहे। हीच आम्ही परमेश्वराकडे मागणी करतो। जेव्हा आम्हाला न्याय मिळेल, जेव्हा याला जास्तीत जास्त शिक्षा होईल, तेव्हा माझ्या आईच्या आत्म्याला आणि माझ्या भावाच्या आत्म्याला शांतता लाभेल, एवढीच माझी इच्छा आहे। हा जो अपघात झाला आहे आणि त्यामध्ये जो ड्रायव्हर होता याला अटकपूर्व जामीन झाली आहे, तर यावर आपण आवाज नाही उचलला का? पोलिसांना याबाबत कळवलं नाही का आपण? पोलिसांना मी विचारणा केली का जर जागेवर जामीन येते ते अटकपूर्व जामीन का केला, तर पोलिसांनी ओढाओढीचे उत्तर दिलं, तो घाबरला असेल, तो आला नसेल, त्याच्यामुळे त्याने अटकपूर्व जामीन केला। कारण ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर कोणता ड्रायव्हर घाबरलेला असतो असं पोलिसांचं म्हणणं लागलं। पण म्हणलं मग कॅप्टन आम्ही जे नावं दिले त्या लोकांची ते तुम्ही चौकशी करा ना। जर ह्या ड्रायव्हरची जर कसून चौकशी केली तर 100% याची त्यांनी तर नार्को टेस्ट जर केली तर 100% हा अशोक खरातच या घटनेला जबाबदार आहे। आणि अशोक खरातनं माझ्या भावाचाच नाही पण माझा भाऊ गेल्याच्या नंतर माझी आई पण काही दिवसांनी गेली। कारण त्यांनी 1 नाही 2 जीव घेतलेले। सर्वात म्हणजे दुःखाचे जन असे का माझं घर अगदी रिकामं झालं आहे। आई, भाऊ गेला, मला कोणीच नाही राहिलं, कोणीच राहिलं नाही। माझी एकच इच्छा आहे का ह्या खरातला याच्या पापाचा घडा भरला आहे, याला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे। हा मरोपर्यंत तरी बाहेर नाही आला पाहिजे, हीच माझी इच्छा आहे। ही न्यायदेवता मला देईल, माझा संविधानावर विश्वास आहे, मी संविधानाचा पाईक आहे, मला आशा आहे का मला न्याय मिळेल। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर त्यांच्या डोळ्यात जे आहे ते आपला भाऊ गमावल्याचा, आई गमावल्याच्या याच्यात अश्रू आलेले आहेत। त्यांना न्याय मिळावा एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे। याची नार्को टेस्ट करण्यात यावी, तो हे कबूल करल असं देखील त्यांची काहीशी इच्छा आहे। आता या सर्व संदर्भात काय पुढे येतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। वैभव घोगे, LS मराठी, नाशिक।